विदर्भ पंढरीत भाविकांचा मेळा, गजानन महाराजांची पालखी संत नगरीत आगमन। आषाढी एकादशी निमित्तानं गजानन महाराजांची पालखी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेली आहे। आज या पवित्र पालखीचं संत नगरीत आगमन झालं, ज्याने संपूर्ण परिसर भक्तिरंगात रंगलाय। विदर्भातून आलेले लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने रांगेत जात आहेत। या पंढरपूर यात्रेचा प्रत्येक क्षण भक्तांच्या श्रद्धानी भावनांनी भरलेला आहे। पंढरपूर नगरीत आज खूप मोठा उत्साह आहे। गजानन महाराजांची पालखी, ज्याच्याशी भाविकांचा अत्यंत पवित्र संबंध आहे, त्यांचं स्वागत आज विशेष धूमधामानं झालं। पंढरपूरला पोहोचल्यावर गजानन महाराजांची पालखी विठोबाच्या पंढरपूर मंदिरात प्रतिष्ठित केली जाणार आहे, जिथं संपूर्ण श्रद्धेने भक्तगण पुंडलिक वरदाहर या गजरात एक साथ जोडले जातात। संत नगरीत आज एक अत्यंत आध्यात्मिक वातावरण आहे। प्रत्येक गल्लीत, रस्त्यावर गजर ऐकू येतात। एकदाच पंढरपूर आल्यावर भक्त कधीच विसरणार नाहीत, हे सांगणारे एक वचन आहे। या आगमनामुळे पंढरपूरचं वातावरण संजीवनीचं झालंय आणि संत व भक्त एकत्र येऊन एक अद्वितीय भक्तिरंग अनुभवत आहेत। विदर्भातील भाविक विविध गावातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। त्यांच्याबरोबर विविध धार्मिक साहित्य, भगवद्गीतेचे ग्रंथ, व्रतफुलांचे हार आणि गजर अशा भक्तिरसानं भरलेल्या वातावरणात यात्रा सुरू आहे। त्यांच्या मनामध्ये फक्त विठोबाची भेट असलेली प्रेरणा स्पष्टपणे दिसते। या आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तीच्या व्रताचं महत्त्व अनमोल आहे। गजानन महाराजांची पालखी विठोबाच्या चरणांशी जोडली गेली आणि संपूर्ण पंढरपूरमध्ये भक्तिरंग साजरा होईल। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।